आपण सुद्धा आता बऱ्यापैकी पोचलेलो आहे त्या स्पॉटजवळ जिथून हा दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली होती असं म्हणू शकतो. तिथे त्याआधी जरा मला तुम्हाला MV कुबेरबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगायचे आहेत. त्याआधी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अल हुसेनीबद्दलचा एक कॉम्पोनंट सांगितला की नाही मला माहिती नाही. अल हुसेनी जरी कोणत्या तरी वेगळ्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर असली तरी एकंदरीत ती कुख्यात आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी, म्हणजे दहशतवाद म्हणा, वेपन स्मगलिंग म्हणा किंवा मग ड्रग्स पाठवण्यासाठी. आणि ती लष्कर तय्यबाची आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर झाकीर उर रहमान लखवी म्हणजे त्या माणसाची. आता MV कुबेरबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला आधी पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हा कॅप्टन अमरसिंग सोलंकी 6 महिन्यापूर्वीच पाकिस्तानच्या जेलमध्ये राहून आला होता. 2 कॉम्पोनेंट मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर टोटल गॅलन्स जे अवेलेबल होते ना MV कुबेरवर त्यावेळेला, ज्या वेळेला ती सापडली होती मुंबई पोलिसांना त्यावरून, आणि फक्त 50 किलो मासे होते ना त्यावरून तर्क लावण्यात आला होता की MV कुबेर कदाचित स्मगलिंग ट्रॅकमध्ये इन्व्हॉल्व होती आणि त्यामध्येच ती फसली. आणि त्यानंतर काय गोष्टी घडल्या ते तुम्हाला माहिती आहे. स्मगलिंग ट्रॅकबद्दल सांगायचं झालं तर अल हुसेनी खूप जास्त कुख्यात आहे. म्हणजे इराणमधनं पेट्रोल आणायचं आणि तिथे पाकिस्तान, कराची, गुजरात, पोरबंदर बॉर्डरला तिथे ज्या होड्या चालतात ना त्यांना विकायचं. ज्यावेळेला 13 नोव्हेंबर 2008ला MV कुबेर पोरबंदरच्या डॉकवर डॉक झाली होती ना त्यावेळेला जवळपास 1000 किलो मासे त्यांनी आणले होते आणि आता फक्त 50 किलोच मासे, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याचबरोबर अल हुसेनी तुम्हाला माहिती असेल खूप जास्त कुख्यात आहे या सर्व गोष्टींसाठी. तर विचार करा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता मी पोचलो आहे त्या स्पॉटला, पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच्या गोष्टी सांगतो. तोपर्यंत स्टोरी टू बी कंटिन्यूड आणि हर हर महादेव. इथून कुठून तरी ती लोक